तर श्रीनगरमध्ये देखील 4 ड्रोन पाडले असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। एकंदरीतच पाकिस्तानकडून जे ड्रोन हल्ले केले जात आहेत ते आता भारतीय लष्करानं हाणून पाडले। श्रीनगरमध्ये 50 पेक्षा जास्त स्फोटांचे आवाज आल्याची देखील माहिती सध्या समोर आली आहे। भारतीय लष्करानं पाकिस्तानची नांगी पुन्हा एकदा ठेचून काढली आहे। 3 दिवसांपूर्वी देखील असंच काहीसं घडलं होतं आणि आता पुन्हा एकदा पाकिस्तानने हे ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली आहे। शुभम, ज्या पद्धतीने आपण पाहतोय सीमावर्ती भाग असेल, फक्त जम्मू काश्मीरच नव्हे तर पंजाब असेल, राजस्थान असेल, गुजरातला देखील पाकिस्तानकडून सातत्यानं लक्ष केलं जातंय। एकीकडे पाकिस्तानचं लष्कर पाकिस्तानी सरकारचं ऐकत नाही आणि आता पाकिस्तानी लष्कराला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर दिलंय। पाकिस्तानी लष्कराचा काही नामोनिशान उरेल असं वाटतं का? अर्थातच कशा पद्धतीने हमला भारताकडनं करण्यात येतो आहे हा देखील विचार करण्याची गरज आहेच, कारण याची देखील माहिती जी आहे ती समोर येणार आहे। पण आज जे आहे त्यांनी सुरुवात केलेली आहे, त्यांनी त्यांचा शब्द मोडलेला आहे, पाकिस्ताननी शब्द मोडलेला आहे आणि त्यामुळे आपण देखील आता प्रत्युत्तर देण्यास जी आहे सुरुवात केलेली आहे। कारण की आपले नागरिक असतील किंवा आपला देश असेल तो सुरक्षित राहायला पाहिजे आणि सुरक्षित राहण्यासाठी फक्त कव्हर अप नको, फक्त मिशन अमरेला नको की ड्रोन येत आहेत त्यांना आपण पाडतोय हे नको, तर प्रत्युत्तर देणं देखील तेवढंच गरजेचं आहे। त्यामुळे त्यांनी त्यांचा शब्द मोडला आहे आणि इथून पुढे काय होईल याला स्वतः पाकिस्तान जबाबदार असेल। आणि येणाऱ्या काळात समजा आज काही पुढच्या तासांमध्ये मोठे बदल जरी झालेत तरी डोनाल्ड ट्रम्प जे आहेत त्यांना देखील ही बाजू समजेल की सगळं ठरलेलं होतं तरी देखील पाकिस्ताननी या हमल्याची सुरुवात केलेली आहे, पाकिस्ताननी जे ड्रोन जे आहेत ते उडवायला सुरुवात केलेली होती। त्यामुळे येणाऱ्या काही तासात काय होईल हे सांगता येत नाही। ज्या पद्धतीने पाकिस्तानने आपला शब्द मोडलेला आहे, पाकिस्तानकडनं कुरबुरी सुरू झाल्या, हमले जे आहेत त्यांनी करण्याचा प्रयत्न केले आहेत, त्यांचा प्रयत्न देखील फेल होताना दिसून येत आहे, ते रोज जे आहेत हरत आहेत याचा पुरावा दुनियासमोर जात आहे। तरी देखील ते स्वतःला काय समजतात आणि त्यांना देशापुढे, स्वतःच्या देशापुढे, आपल्या देशापुढे आणि जगापुढे काय सिद्ध करायचं आहे असे अनेक मोठे प्रश्न जे आहेत ते समोर टाकलेले आहेत। पण मात्र आज इथून पुढे भारताने समजा अजून काही मोठं पाऊल उचललं, जी दिल्लीमध्ये आता बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये एखादा मोठा निर्णय आला तर त्याला सामोरं पाकिस्तानला तर जावंच लागेल, पण याला जबाबदार देखील तेच असतील आणि जबाबदार तीच लोक असतील। आणि निश्चित शुभम, मी काही वेळासाठी थांबवतेय। मोठी बातमी, उधमपूरमध्ये देखील पाकिस्तानचे ड्रोन पाडले असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे सीमावर्ती भागात आता पाकिस्तानी लष्करानं ही कारवाई केली आहे। तर या स्फोटांचे आवाज सध्या आपण ऐकतोय। श्रीनगरमध्ये पाकिस्तानकडून हे स्फोट करण्यात आले आणि त्याचे आवाज सध्या ऐकायला पाहायला मिळत आहेत। या सगळ्या भागामध्ये सध्या मोठी भीतीचं वातावरण पसरलेले। गुजरातच्या कच्छमध्ये देखील ड्रोन दिसले असल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे। हे सगळे गुजरात, पंजाब, त्याचबरोबर राजस्थान आणि जम्मू काश्मीर हे सीमावर्ती भाग आहे आणि सीमावर्ती राज्यात पाक व्याप्त ड्रोन दिसल्याचं देखील सध्या समोर येते। गुजरातच्या कच्छमध्ये देखील ड्रोन दिसलेले। गुजरात असेल, पंजाब असेल, राजस्थान, जम्मू काश्मीर हे पहिल्यापासूनच पाकिस्तानच्या निशाणावरती होते आणि आता पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्करानं या 4ही राज्यांना लक्ष्य केल्याचं सध्या पाहायला मिळते। गुजरातमध्ये असेल, श्रीनगर, त्याचबरोबर उधमपूरमध्ये देखील हे ड्रोन दिसून आलेले आहेत। मात्र भारतीय लष्करानं हे सर्व ड्रोन